पुत्र प्राप्तीच्या पूर्ण होई काजा. आणि राजानं ते पात्र हातामध्ये घेतलं, सुवर्ण पात्र, करात घेई सुवर्ण स्थाली, ते राण्यांना खीर आतली. आणि ती खीर राण्यांना देण्याकरता राजानं त्याचे 3 विभाग केले. कौशल्येच्या महालामध्ये गेला, त्याच्यानंतर सुमित्रेच्या महालात गेला आणि कैकेयीच्या महालात गेला. कैकेयी म्हणाली मी नाही जात. कैकेयी म्हणाली मी नाही घेणार आहे, कारण मी पट्टराणी आहे, मी पट्टराणी आहे. तुम्ही सुरुवातीला मला आणून द्यायला पाहिजे होता पायस भाग, त्या दोघींना का दिला? ते म्हणले काळजी करू नकोस, अगं त्याचे 3 भाग मी केले आणि माझा भाग कमी आहे, त्यांचे जास्त आहे. कैकेयी हक्की होती. कैकेयी आता दशरथाने पाठ फिरवली, म्हणली घेत घे, मला काम आहे दुसरं. 15 मिनिटं राहिली इकडं, तिची समजूत काढायला वेळ आहे, फक्त 12 मिनिटं राहिली. दशरथ म्हणला घ्यायचं तर घे, पण ती चिडली. ती त्या टेरेसवरती गेली. टेरेसवर म्हणजे काय, गच्चीवरती, माडीवरती. आणि माडीवरती गेली, असं पात्र हातामध्ये घेतली, विचार करते घेऊ का नको, घेऊ का नको. एकदा तोडभर करून नाही म्हणले, आता कसं घेऊ? अहो एवढा विचार करायला वेळच नाही, एका घारीनं उचलूनच नेलं ते. घार झपक के भाग कही जब कही कही करत अंदेसा. आणि आता डोकं बडवायला लागली. मै दिवानी भई अभागी मेरा मन भी कैसा. आणि खाली आली, रडत बसली. सुमित्रा आणि कौशल्य चांगल्या होत्या स्वभावाने, आत्ताच्या नव्हत्या. त्या म्हणल्या काळजी करू नको, आमच्याकडनं थोडा थोडा भाग आम्ही काढून ठेवलाय, तर आम्हाला माहिती आहे तू विक्षिप्त स्वभावाची आहेस. पांडुरंग हरी असं त्या म्हणले नाही. आणि त्यांनी तिला तो भाग दिला. तीनही राण्यांनी भाग भाषण केला. 12 मिनिटं म्हणून त्यांना लगेचच दिवस गेले. पांडुरंग हरी वासुदेव हरी. आणि दशरथाच्या कानावरती बातमी पडली. दशरथाच्या कानावर बातमी पडली, कौशल्येच्या महालामध्ये जावं. कौशल्य असे लाजले की नाही, त्यावेळेला बायका लाजायची पद्धत होती लाजण्याची. कैकेयी आता ते कौशल्य लाजली, सुमित्रा लाजली, कैकेयी पण नाही लाजली. पंढरीनाथ महाराज आणि दशरथ आणि सगळ्या राण्यांना आनंद झाला. अहो समस्त अयोध्या जनाला आनंद झाला. ही बातमी ऐकून तुम्हाला नाही का आनंद झाला? सगळ्यांना आनंद झाला, मलाही झाला, सगळ्यांना आनंद झाला हो. आणि दिवसामागून दिवस चाललेले आहेत, दिवसामागून दिवस चालले. पहिला महिना, दुसरा महिना. लक्षात ठेवा, सध्या गर्भसंस्कार नावाचा एक प्रकार आहे, म्हणून मी काही वेळ थांबलोय, थोडं आधीच घेतलंय. गर्भसंस्कार नावाचा प्रकार आहे. जर का आपल्याला होणारी मुलं चांगली निपजावी असं वाटत असेल, तर त्या 9 महिन्यामध्ये त्या मुलाकरता गर्भसंस्कार नावाचा कोर्स आहे. काय त्याला शिकवावं, नाहीतर मूल पोटात असताना म्हणजे ते वाढत असताना आई रोज पिझ्झा खाती. पंढरीनाथ. एक बाई माझ्याकडे आल्या, म्हणले मुलगा 8 वर्षाचा मुलगा होता, भारी बळबळ करतो, भारी बळबळ करतो. म्हटलं काय म्हणता, काय बघितलं मनापासून माझ्या होते, काय खावंसं वाटत होतं. म्हणजे आता 8 वर्षापूर्वीच आठवत नाही. एवढ्यात मुलीने सांगितलं, आई नाही का मला मॅगी नूडल्स खायचे डोळे लागले होते. पंढरीनाथ महाराज. नूडल्स खाऊन झालेली पोरं बळबळ नाही करतील तर काय करतील, तशीच ती. असं म्हणून या सात्विक खाणं, सात्विक वाचन. आमचे हे महाराज इथे बसलेत, यांच्या हरिपाठाला येत जा. काय मुलामध्ये फरक पडतो ते मला सांगा पुढल्या वर्षी. कीर्तन ऐका, भजन ऐका, नामस्मरण करा. यानं तुमच्या होणाऱ्या गर्भावरती उत्तम संस्कार होतो. ते संस्कार दशरथानं सगळ्या तिघींवर केलेले आहेत, हे लक्षात घ्या. सगळ्या मुलांचं आपण बघितलं. आता काही आज ठीक आहे, बालक जन्माला यायचे नाही, त्याची आठवण म्हणून हे कीर्तन असतं.
पण ती बालक कशी जन्माला आली हे सगळेजण आपण याचा आदर्श घेतोय. आणि कौशल्याच्या महालामध्ये जावं. मग तो 7वा 8वा महिना आला. कौशल्याच्या महालामध्ये जावं. डोहाळे काय लागले, तुला काय खावंसं वाटतंय. कौशल्यानं अहो गेल्या गेल्या त्या पलंगावरनं कौशल्य अशी उठली खाली आणि तिला हातामध्ये त्या कोपऱ्यातलं धनुष्य घ्यावा आणि तो असा उगाराला धनुष्य. कौशल्यानं दशरथ घ्यावाला 2 पावलं म्हणजे हिच्या चेहऱ्यावर तो तेज काय. तिने सांगितलं मला दैत्यांचा नाश करावा असं वाटतं आणि धर्माची स्थापना करावीशी वाटते, अधर्माचा नाश करावा असं वाटतोय. असं सांगावं. दशरथांनी त्या महालातून बाहेर पडावं, सुमित्रेकडे जावं आणि सुमित्रा अतिशय सोज्वळ होती आणि त्या सुमित्रेला विचारावं काय. तिनं सांगावं मला सहकार्य करावं असं वाटतंय, पावलावर पाऊल ठेवावं असं वाटतंय, चांगल्या कामामध्ये मदत करावीशी वाटते. चैत्र मास प्राप्त झाला. त्यावेळेला गुढीपाडवा होता की नाही मी सांगू शकत नाही, कारण रामप्रभू अयोध्येत जेव्हा आले तेव्हा गुढ्या पहिल्या उभारल्या गेल्या हे निश्चित आहे. म्हणून काही जण म्हणतात की त्या दिवशी सांगितलं तो तांब्या उपडा, काही जण म्हणतात तो उपडा तांब्या का ठेवतात. एक जण म्हणले सरळ ठेवून टाकाव पंढरीनाथ महाराज म्हणून उपडा. पण त्यावेळेला सगळा आनंद चैत्र महिन्याचा वसंत ऋतू आणि तो आनंद असतो सगळीकडे, वातावरण चांगलं असतं. सध्याच्या वसंत ऋतूमध्ये युद्धाचं वातावरण आहे. असो तेही आपण चांगलं मानूया, कारण माणसानं मन चांगलं ठेवायचं. मन चंगा तो कटोती मी गंगा असं म्हणतो. आणि उत्तम अशा प्रकारचा चैत्र महिना सुरू झाला. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा 6 दिवस आणि वातावरण असं निर्माण झालं सगळीकडे. अवतार कार्य जेव्हा होणार असतं, आपत्य उत्तम होणार असतं, त्यावेळेला चराचराला सुद्धा आनंद होतो, समस्त पृथ्वीला आनंद होतो. ही पृथ्वी सुद्धा आनंदित झाली. नद्या नाले याला बहर आला. चैत्र महिन्यामध्ये साधारणतः सगळीकडे कोरड्या पडायला लागतात नद्या, पण त्याही वेळेला स्वागत करण्याकरता असं उल्लेख आहे आपण काढून बघा. आणि सगळीकडे उत्तम अशा प्रकारचं वातावरण. आंबे इथे आता कृत्रिम लावलेले आहेत बाहेर आणून, म्हणून तेच आंबे बघून ते ओढाओढ सुरुवात झाली. असं आनंद माणसाने व्यक्त करावा. माणसाने आनंद व्यक्त करण्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता करू नये, पण तो कुठे व्यक्त करावा याला मर्यादा असते. म्हणून काही बोललो असेल वाईट वाटून घेऊ नका, तुमचा लहान भाऊ म्हणून बोललो. पण आनंद व्यक्त करताना सुद्धा काही मर्यादा पाळल्या पाहिजे. आज आपण या चैत्र मासोत्सवाचा पवित्र असा नागेश्वर मंदिरामध्ये हा उत्सव साजरा करतोय. असो आणि तो उभं राहायचंय. हा सगळ्यांनी उभं राहूया. आर्य झाल्यानंतर सगळ्यांनी गजर करायचंय. आणि चैत्र मासाची 9वी तिथी प्राप्त झाली. चैत्र मासी शुद्ध पक्षी, चैत्र मासी शुद्ध पक्षी 9वी तिथीच्या, चैत्र मासी शुद्ध पक्षी 9वी तिथीच्या द्वितीय प्रहरात, चैत्र मासी शुद्ध पक्षी 9वी तिथीच्या द्वितीय प्रहरात अवतरले राम प्रभु भूपती, अवतरले राम प्रभु भूपती, कौसल्या उदरी राम जन्म धाम. Oh,
कोणीही जागेवर कृपा करून उठू नका, कारण आपण सगळे इतके भाग्यवान आहोत की भगवंत आपल्या जवळ तुम्हाला दर्शन देण्याकरता येणार आहे. त्यामुळे कोणीही जागा सोडू नये. आता सुंदर अशा प्रकारचा पाळणा सजवलेला आहे, कारण बाळाचं नामकरण होणार आहे. पाळण्याला इलेक्ट्रिकच्या माळा लावलेल्या आहेत. उत्तम उत्सव साजरा कसा करावा हे दीव गावामध्ये बघायला यावं होतं. परवा माझ्या हारामध्ये द्राक्ष होती, आज सफरचंद आहे. हार बनवण्याला माझी विनंती आहे, कलिंगड टाकू नको. पंढरीनाथ महाराज की. श्रोते आनंदी, आयोजक आनंदी, तबला पेटीवाले आनंदी आणि सगळे आनंदाने. काही जणांनी आनंदाने कैऱ्या पण तोडल्या. पण तो आनंद व्यक्त करण्याचा एक भाग आहे, त्यामुळे तो आजच्या दिवशी चालतो, कारण आज आनंदाचाच दिवस आहे. बालकाला पाळण्यामध्ये आता ठेवण्यात येणार आहे. बालकाचं नामकरण होत आहे. बालकाला पाळण्यात ठेवण्याच्या आधी 2 बाजूला दोघांनी उभं राहा. गोविंद घ्या. बालकाचं सुरुवातीचं नाव गोविंद घ्या, गोपाळ घ्या. गोविंद ठाकुनी गोपाळ घ्या. गोविंद ठाकुनी गोपाळ घ्या. गोविंद ठाकुनी गोपाळ घ्या. 6 वेळा. अनुसूयेचा दत्तकार, अनुसूयेचा दत्तकार, जिजाऊ मातेचा शिवाजीकार. गोविंद ठाकुनी गोपाळ घ्या. देवकीचा अनाकार, यशोदेचा अनाकार. गोविंद ठाकुनी गोपाळ घ्या. आता पाळण्यामध्ये बालकाला ठेवण्यात येते. बालकाची माता त्याचे कान फुंकरून त्याचं नाव सांगेल. ते नाव ती माता मला सांगेल आणि मी जाहीर करेन. मी जाहीर केल्यावर आपण सगळे टाळ्या वाजवा. आधी नको. फुंकर मारून नाव सांगा. काय नाव ठेवलंय? बालकाचं काय नाव ठेवलं मी सगळ्यांना सांगतोय. जोरदार टाळ्या वाजवायच्या ना आपण सगळ्यांनी. इकडे सगळे. आणि बालकाचं नाव ठेवलेलं आहे. सांगू का? आणि बालकाचं नाव ठेवलेलं आहे. आणि बालकाचं नाव ठेवलेलं आहे श्रीराम. श्रीराम 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 श्रीराम. आणि बालकाची माता त्याचा आता पाळणा होणार आहे. पाळणा जो जो रे जो रे. पाळणा जो रे जो रे.
गोड